नमस्कार, मी डॉक्टर परमेश्वर जाधव, कौशल्या सुपर हॉस्पिटलचा डायरेक्टर. या ताई कौशल्य हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या होत्या आणि तुम्ही इथं भरती होण्याच्या अगोदर तुम्हाला जुने आजार कोणकोणते होते त्याविषयी आपण थोडी माहिती सांगावी. मला इथे यायच्या अगोदर 2 दिवसापासून लघवी बंद झाली होती माझं ते क्रिटेट वाढलं होतं. हां, लघवी उलट्या होत होत्या. उजव्या साईडला असं पोट दुखत होतं इकडून. या ताई जेव्हा इथं आल्या होत्या त्यावेळेस तुमचं क्रिएटिन ताई किती होतं? 6 होतं 6. 6 होतं क्रिएटिन यांचं. यांना आम्ही ताबडतोब अँटिबायोटिक्स वगैरे सुरू केलं. यांचं सोनोग्राफीमध्ये तिथं युरेटरमध्ये लघवी अडकली होती, कारण यांना पॅपिलरी नेक्रोसिसमुळं युरेटर बंद झाले होते. यांची जे किडनीपासून घेऊन येणारा पाईप जे असतो तो पाईप बंद झाला होता पॅपिलरी नेक्रोसिसमुळं. मग त्याकरता आम्ही डिजेस्टेटिंग केलं, यांना IV अँटिबायोटिक्स दिले आणि एक डायलिसिस सेशन केलं. त्याच्यानंतर आमच्या या सर्व टीमच्या अथक प्रयत्नानंतर यांचं क्रिएटिन हळूहळू कमी व्हायला लागलं. आता यांचं क्रिएटिनिन 1.8 आलेलं आहे. पहिल्यापेक्षा आता खूप छान आहेत. आता तुम्हाला काही त्रास आहे का ताई? मला आता बिलकुल त्रास नाही, काही त्रास नाही. लघवी पण पाहिली, हो लघवी वाहिली, संडास झाली 2-3 वेळेस. आता काही त्रास नाही बिलकुल. उलटी मळमळ पण नाही? नाही, उलटी नाही, काहीच नाही. ताई इथं आल्यानंतर तुम्हाला जे त्रास होता तो आता पूर्णतः गेलेला आहे. हो. आणि इथल्या हॉस्पिटलमधील म्हणजे काही तुम्हाला काही त्रास झाला, स्टाफकडून काही त्रास झाला, हॉस्पिटलमध्ये काही तुम्हाला गैरसोय झाली असं काही आहे का? नाही नाही, पूर्ण स्वच्छता, सगळं चांगलं आहे. काहीच हे नाही, गैरसोय काहीच नाही, सगळी सोय आहे. हो, सगळी सोय आहे. स्टाफविषयी आपलं मत काय? एकदम ओके, एकदम चांगले आहे. समजा दवाखाना चांगला आहे, डॉक्टर साहेब तर देवासारखेच आहेत. हो, तर तुमचे धन्यवादच माना तेवढे कमी येतं सरचे. तुम्ही चांगले असल्यामुळे चांगले शब्द काढतात. हो, म्हणजे असे बरेच आपल्या इकडं रुग्ण असतात, किडनीचे रुग्ण असतात, अनेक आजाराचे रुग्ण असतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की आता म्हणजे पहिले तुम्ही नांदेड औरंगाबादला गेले होते, आता तुम्हाला वाटतं का की नांदेड औरंगाबादला जायची गरज आहे? नाही आता बिलकुल वाटत नाही. आता वाटते कधीतरी काही जरी त्रास झाला तर आम्ही तुमच्याकडेच येणार, इथेच येणार दवाखान्यामध्ये, दुसरीकडे जाणार नाहीत. धन्यवाद. ताई धन्यवाद, तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला संबोधित केल्याबद्दल. आता मला एक विचारायचं की तुम्ही यापुढे तुम्ही कोणती काळजी घ्याल? यापुढे पाणी भरपूर पिईन, मीठ मीठ जायचं खायचं नाही, मीठ जायचं जास्त खायचं नाही, पाणी भरपूर प्यायचं, व्यायाम करायचा. हो. आणि अजून अजून अंगदुखीच्या गोळ्या नाही घ्यायच्या. अंगदुखीच्या गोळ्या नाही घ्यायच्या, झाडपाल्याचं औषध वगैरे नाही घ्यायचं, ठीक आहे. आणि आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची. कसं आहे की आता आपल्या इथं म्हणजे असे बरेच रुग्ण असतात, तर त्यांना ते किडनीचा आजार म्हटलं की त्यांना थोडंसं भीती वाटते, ठीक आहे. तर तुम्हाला काय सांगता येईल, म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छाल म्हणजे अशा रुग्णांना? भीती त्याचं काहीच नाही. आपण जर हिंमत धरली तर काही बी होऊ शकते. आपण जर हिंमत सोडली तर पैसा लावणारा घरचे किती बी पैसा लावू शकतात, पण आपण हिंमत सोडल्यानंतर सर बी समजा काय करते आणि घरचा पैसा बी काय करीत नाही. फक्त मेन ते आपण हिंमत धरायला पाहिजे. रुग्णाने हिंमत धरणं हीच मेन खरी हे. तुम्ही अति योग्य बोलला आहात. आणि आता आपल्याला हा जे म्हणजे तुमचा व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर वापरायचा आहे, जसं यूट्यूब, फेसबुक, इंस्टा किंवा आपल्या हॉस्पिटलच्या म्हणजे TV चॅनल्सवर. तर तुमची त्यासाठी आम्हाला संमती पाहिजे. तर आपली संमती आहे का अशा सगळं हे करायला? हो आहे, हो आहे. सर तुझे डबल डबल धन्यवाद. धन्यवाद.